नेक्स्ट पार्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स पार्ट नंबर 3 यामध्ये आपण पुढचा कन्सेप्ट बघणार आहे इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे कुठलाही चार्ज जर असेल इलेक्ट्रिक चार्ज तर त्याच्या भोवती त्याचं इलेक्ट्रिक फील्ड असतं. जसं तुम्हाला मॅग्नेट माहिती आहे, मॅग्नेटच्या प्रत्येक पोलला त्याचं फील्ड असतं मॅग्नेटिक फील्ड, तसं हे इलेक्ट्रिक चार्जच्या भोवती त्याचं फील्ड असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं बघा, इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्युस्ड बाय द इलेक्ट्रिक चार्ज in its surrounding space. When any another charge is brought in this space, it experiences a force. This part is very important. When any another charge is brought in this space, it experiences force. आणि इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला F upon Q0 where Q0 is test charge. म्हणजे काय केलेलं आहे बघा, थोडक्यात इथं सांगणार आहे कशा पद्धतीचे हे स्टेटमेंट दिलेलं आहे. समजा चार्ज आहे क्यू आणि या क्यूच्या भोवती त्याचं स्वतःचं इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता हे इलेक्ट्रिक फील्ड जसं तुम्ही डिस्टन्स जास्त लांब होत जाईल क्यू पासून तसं फील्ड कमी होत जाणार. तर हे आपल्याला माहिती आहे कॉमन सेन्स, चार्ज पासून लांब गेलं तर फील्ड कमी होत जाणार. परंतु कुठलाही दुसरा चार्ज जसा Q0 हा टेस्ट चार्ज सांगितलेला आहे. टेस्ट चार्ज एवढ्यासाठी की तो चार्ज खूप कमी मॅग्निट्यूडचा असतो, सो दॅट इट डज नॉट अफेक्ट द प्रिव्हियस इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे हा चार्ज या फील्ड मध्ये जर आणला, समजा एवढ्यापर्यंत आहे पहिल्या चार्जचं फील्ड आहे, क्यूच्या बाजूला त्याचं फील्ड आहे आणि या फील्ड मध्ये एवढ्यापर्यंत फील्ड आहे, फील्ड मध्ये जर एखादा दुसरा चार्ज आणला, हा टेस्ट चार्ज म्हणूया आपण याला, टेस्टिंग करण्यासाठी आणलेला. टेस्टिंग म्हणजे किती फील्ड आहे बघण्यासाठी. तर Q0 हा जर टेस्ट चार्ज आणला तुम्ही इथं, तर या चार्जवरती काय असणार आहे, हा समजा इथं ठेवला Q0 चार्ज, तर या ठिकाणी ठेवल्यानंतर Q आणि Q0 मध्ये काय असणार, फोर्स असणार कुलम्स लॉ मध्ये. सो दिस Q0 विल एक्सपिरियन्स फोर्स. आणि हा टेस्ट चार्ज का म्हटलेला आहे, तर Q0चं फील्ड जे आहे हा सुद्धा चार्जच आहे, त्यामुळे याचं सुद्धा फील्ड असणार आहे. तर ह्या Q0चं फील्ड याला डिस्टर्ब करून उपयोग नाही, इतकी याची व्हॅल्यू कमी पाहिजे. म्हणजे याच्या फील्डचा कोणताही इफेक्ट या प्रिव्हियस फील्ड वरती होता नाही, कारण आपल्याला याचं फील्ड पाहिजे, Q0चं फील्ड नको आहे. सो Q0 इज द टेस्ट चार्ज. हा समजा एका पॉइंटला आणला तर Q याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार, तो प्लस असू दे किंवा मायनस असू दे, तो फोर्स एक्झर्ट करणार. जर Q हा मायनस असेल तर Q0 त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. जर हा Q पॉझिटिव्ह असेल तर Q0 त्याच्यापासून लांब जाईल, पण फोर्स एक्झर्ट करणार आहे. तर तो फोर्स अपॉन Q0 म्हणजे त्याचं इलेक्ट्रिक फील्ड. फोर्स काढला पाहिजे. फोर्स कशावरनं काढणार, तर कुलम्स लॉवरनं. कुलम्स लॉवरनं फोर्स काढू शकतो आपण. आणि Q0ची व्हॅल्यूने डिवाइड करायचं, म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळणार, इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू मिळणार. याचं इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या ठिकाणी मिळणार, तर तुम्ही Q0 जिथं ठेवलेला आहे तिथं मिळणार आहे. Q0 ज्या ठिकाणी ठेवलाय त्या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रिक फील्ड मिळणार. आता जसं फोर्स ही वेक्टर आहे तसं इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. मग इलेक्ट्रिक फील्डला डायरेक्शन असणार कोणती डायरेक्शन, तर इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन, द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज अलॉंग द डिरेक्शन ऑफ फोर्स एक्सपिरियन्स बाय टेस्ट चार्ज. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा आता Q0 याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार, कारण हा पण पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कोणती असणार आहे, इट इज अवे फ्रॉम द चार्ज Q. आणि समजा जर हा निगेटिव्ह असेल, समजा निगेटिव्ह असेल, फॉर एक्झाम्पल सपोज दिस चार्ज इज निगेटिव्ह असेल तर काय होईल बघा, समजा हा Q हा निगेटिव्ह आहे तर हा Q0 काय होणार, याच्याकडे अट्रॅक्ट होणार. सो दिस इज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. अट्रॅक्ट होतं म्हणजे त्या बाजूने फोर्स लागतो, म्हणून म्हटलेलं आहे फोर्स एक्सपिरियन्स, त्या डिरेक्शनला इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन असणार. तर हे हा कन्सेप्ट झाला इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट. ऍक्च्युअली इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू कशी काढतात, दॅट इज ऑल्सो सिम्पल फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. तो फॉर्म्युला मी इथं लिहिणार आहे. समजा इथं एका पॉइंटला चार्ज आहे Q आणि तुम्हाला फील्ड विचारलेला आहे ऍट पॉइंट P.
ॲट अ डिस्टन्स आर. सो इलेक्ट्रिक फील्ड याची डिरेक्शन कोणती असणार आहे? दोन्ही ह्या पॉइंटला पी पॉइंटला तुम्ही Q0 आणायचं आहे, पण ते काही लिहिलेलं नाही, फक्त हा चार्ज लिहिलेला आहे आणि त्याचं फील्ड विचारलंय ॲट पॉइंट पी. ही प्रोसेस काही करणार नाही, पण डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला समजेल. पी पॉइंट हा डिस्टन्स आरला आहे आणि ह्या आर डिस्टन्सला इलेक्ट्रिक फील्ड विचारलेला आहे किती आहे. तर तो फॉर्म्युला काय येणार बघा, म्हणजे व्हॅल्यू फक्त डिरेक्शन नंतर बघा. चार्ज समजा एअर मीडियम मध्ये, सो E इक्वल टू 1/4πε0 Q/r². दिस इज द फॉर्म्युला. चार्जची व्हॅल्यू घ्या, अपॉन त्याला डिस्टन्स स्क्वेअर करा आणि पूर्ण आन्सर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड किती आहे ते मिळणार आहे. इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू मिळणार. डिरेक्शन कशी असेल? समजा पॉझिटिव्ह आहे तर अवे फ्रॉम द चार्ज, समजा निगेटिव्ह आहे, इफ द चार्ज इज निगेटिव्ह तर टुवर्ड्स द चार्ज, निगेटिव्ह असेल तर काय येणार? टुवर्ड्स द चार्ज. पण तुम्हाला फॉर्म्युला मात्र हा वापरला पाहिजे. हा कसा तयार केलेला आहे? तर ह्या फॉर्म्युल्यानेच तयार केलेला आहे. म्हणजे एफ ची व्हॅल्यू घाला, त्याला Q0 ने डिवाइड करणं, आन्सर हेच मिळणार आहे. फॉर्म्युला लक्षात कुठला ठेवायचा? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एका पॉइंट चार्जमुळे तुम्हाला कोणत्या डिस्टन्सला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे ती व्हॅल्यू इथं देतात. तर E इक्वल टू 1/4πε0 जर तो एअर मीडियम मध्ये असेल, आणि जर एअर मीडियम मध्ये नसेल तर इथं काय केलं पाहिजे? 4πε. किंवा समजा तुम्हाला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेला असेल त्या मीडियमचा, तर ε0 ला K ने मल्टिप्लाय करा. म्हणजे जनरल फॉर्म्युला कसा लिहिता येईल? 1/4πε0 K Q/r². म्हणजे ही व्हॅल्यू पण माहिती आहे आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पण दिलेला आहे. सो यू राईट इन दिस वे. तर हा कशाचा फॉर्म्युला झाला? इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट पी. तर ह्याला इलेक्ट्रिक फील्ड न म्हणता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतात. इलेक्ट्रिक फील्ड हे मोजलं जातं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीमध्ये. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे या पॉइंटला? तर ती तुम्हाला या फॉर्म्युल्याने काढता येते. आणि जनरल फॉर्म्युला हा, मीडियम जर दिलेला असेल तर K डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल, मल्टिप्लाय करा याला, म्हणजे 9 × 10⁹ ला K ने डिवाइड करायचं, इंटू Q/r². हा पार्ट सेम आहे, दिस पार्ट रिमेन्स सेम. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिक फील्ड काढलं जातं. जसं डिस्टन्स वाढत जाईल चार्ज पासून, जसं डिस्टन्स वाढत जाईल, डिस्टन्स वाढत गेलं तर इलेक्ट्रिक फील्ड काय होत जाणार, किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार. कारण हे डिस्टन्सचा स्क्वेअर आहे खाली, तो वाढत चालला की हे आणि कमी होणार. सो द ग्राफ ऑफ E वर्सेस R कसा येतो बघा. E अगेन्स्ट सपोज दिस इज R². इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी होते पण ती स्ट्रेट लाईन मिळत नाही. सो ग्राफ इज लाईक दिस. जसं चार्ज पासून तुम्ही दूर जात जाणार तसं इलेक्ट्रिक फील्ड कमी कमी होत जाणार, वीक होत जाणार. पण ते लिनियरली वीक होत नाही, तर तो अशा प्रकारचा कर्व मिळतो, डीके कर्व म्हणतो त्याला आपण. तर तसा होत जातो तो. तर इलेक्ट्रिक फील्ड हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये मोजलं जातं. ऑलवेज इलेक्ट्रिक फील्ड इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. So this is electric field is measured in terms of electric intensity. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला? ड्यू टू पॉइंट चार्ज हा एक फॉर्म्युला ε0 मधला लिहिलेला आहे, एअर मीडियम Q/डिस्टन्सचा स्क्वेअर. ओरिजिनल फॉर्म्युला, दिस इज द डेफिनेशन, F/Q0. इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे. जर Q हा चार्ज पॉझिटिव्ह असेल तर चार्ज पासून अवे, जर Q चार्ज निगेटिव्ह असेल टुवर्ड्स द चार्ज. आता याचं SI युनिट काय येणार बघा. SI युनिट ऑफ E. SI युनिट काय येईल याचं? न्यूटन. Fचं युनिट आहे आणि चार्जचं युनिट आहे कुलम. सो न्यूटन पर कुलम. व्हॉट इज डायमेन्शन? डायमेन्शन ऑफ E. ईचं डायमेन्शन काय येईल बघा,
एफचं डायमेन्शन वर लिहायचं आणि खाली चार्जचं डायमेन्शन. एफचं डायमेन्शन L1 M1 T-2 आणि चार्जचं डायमेन्शन करंट इंटू टाइम I इंटू टी. काही वेळेला इथं आयच्या ऐवजी ए पण लिहितात. ए म्हणजे एम्पियरसाठी, किंवा आय हा सुद्धा करंट आहे, म्हणजे आय सिम्बॉल वापरला जातो किंवा ए सिम्बॉल वापरला जातो. सो टोटल डायमेन्शन इज L⁻⁴ M⁻⁴. हा टी खाली आहे तो वर येणार, T⁻⁻³ होईल आणि I⁻⁻⁴. काही वेळेला याच्याऐवजी काय वापरलं जातं, ए वापरला जातो. सो A⁻⁻⁴. तर आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला समजला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी काढायची ते समजलं. परंतु इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा फील्ड दाखवायचं असेल तर आपल्याला काही डायग्राम्स काढायला लागतात. सो इलेक्ट्रिक फील्ड इज पिक्टोरियली रिप्रेझेंटेड बाय लाईन्स ऑफ फोर्स. इट इज रिप्रेझेंटेड बाय लाईन्स ऑफ फोर्स. आता हे समजा इरेज केलं तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे डायमेन्शन कळालेलं आहे. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बघायचंय. सो सी हिअर, इलेक्ट्रिक फील्ड इज पिक्टोरियली रिप्रेझेंटेड बाय इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता लाईन्स ऑफ फोर्स म्हटलेलं आहे, म्हणजे लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय करायचंय, तर समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे, क्यू हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. या पॉझिटिव्ह चार्जचं तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड दाखवायचं आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड आपण कसं काढतो, तर एक Q0 चार्ज घेतो आणि त्याच्यावरती फोर्सची डिरेक्शन दाखवतो, आणि ती डिरेक्शन म्हणजेच समजा आता Q0 चार्ज घेतला तर डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काय येणार, फोर्सच्या डिरेक्शन प्रमाणे. समजा तो चार्ज इथं ठेवला Q0 चार्ज, तर यापासून आपण ही लाईन जोडणार आणि अवे फ्रॉम चार्ज म्हणजे असं इलेक्ट्रिक फील्ड काढणार. समजा तो चार्ज मी इथं ठेवला Q0, तर तुम्हाला अशी लाईन काढली पाहिजे, आणि अवे फ्रॉम चार्ज हे जे दाखवतोय आपण याला म्हणतो आपण लाईन्स ऑफ फोर्स. फोर्सची लाईन, फोर्स कोणत्या डिरेक्शनला कसा ऍक्ट होतो, अलॉंग द लाईन जॉईनिंग टू चार्जेस. ती लाईन म्हणजे लाईन्स ऑफ फोर्स. तर अशा पद्धतीचं दाखवलं जातं. हे त्याचं ड्रॉइंग काढण्याची पद्धत आहे, लाईन्स ऑफ फोर्स वापरून काढू शकतो. सिम्पली जर पॉइंट चार्ज हा पॉझिटिव्ह असेल तर त्याचं फील्ड असं दाखवलं जातं. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड समजा जर चार्ज निगेटिव्ह असेल, समजा हा चार्ज निगेटिव्ह आहे, तर काय करायला लागेल, हा समजा चार्ज -Q आहे आणि समजा पॉइंट चार्ज आपण इथं Q0 ठेवला, तर तो अट्रॅक्ट होणार Q कडे. सो दिस इज द डिरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे हे झाले इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन झाली. समजा तो चार्ज आपण इथं ठेवला Q0, तर हा इकडे अट्रॅक्ट होईल. समजा या ठिकाणी ठेवला तर तो असा अट्रॅक्ट होईल. म्हणजे समजा मायनस चार्ज असेल तर त्याचे इलेक्ट्रिक फील्ड असं दाखवलं जाईल. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इन इट्स सराउंडिंग स्पेस. म्हणजे हे फक्त दाखवायची पद्धत आहे. एक चार्ज आहे मायनसमध्ये किंवा एक चार्ज प्लसमध्ये आहे, तर त्याच्या भोवती त्याचं इलेक्ट्रिक फील्ड कसं असेल ते दाखवण्यासाठी आपण जे ड्रॉइंग काढतो, या ड्रॉइंगमध्ये या लाईन्स काढतो, त्या लाईन्सला म्हटलं जातं लाईन्स ऑफ फोर्स. तर आणखीन एका पद्धतीच्या इलेक्ट्रिक फील्ड, हे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते दोन प्रकारामध्ये कॅटेगराईज केलंय. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्मचा अर्थच आहे की एकसारखं. द मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन इज सेम ॲट ऑल पॉइंट्स. समजा हा चार्ज Q आहे आणि तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला दाखवायचं, तर हे असं दाखवणार तुम्ही. सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. समजा पॉइंट इथं घेतला तर हे इथं येणार. हे युनिफॉर्म आहे का पहिल्या ह्या पॉइंटला. समजा हा पॉइंट P1 घेतला आणि हा पॉइंट P2 घेतला, तर ह्या P1 ला जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, डिरेक्शन सेम आहे, बरोबर आहे, डिरेक्शन सेम आहे, पण मॅग्निट्यूड काय झालं बघा. हे डिस्टन्स R1
क्यू पासून, आणि हे डिस्टन्स होणार R2. R1 कमी आहे, R2 जास्त आहे, म्हणजे इथं फील्ड जे आहे या ठिकाणी त्याच्यापेक्षा इथं कमी होणार आहे. मॅग्निट्यूड पण सेम पाहिजे कुठल्याही पॉइंटला, आणि डिरेक्शन पण सेम पाहिजे. मॅग्निट्यूड सेम आणि डिरेक्शन सेम. मग हा समजा मॅग्निट्यूड मध्ये चेंज झालाय, डिरेक्शन मध्ये चेंज नाहीये, सो दिस इज नॉट युनिफॉर्म फील्ड. म्हणजे हा सिंगल चार्ज कधीही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार करू शकत नाही. सिंगल चार्ज हा कधीही स्वतःभोवती युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड करणार नाही. आपण क्यूचं फील्ड कसं दाखवलं होतं? सो दिस इज द फील्ड इन अ सराउंडिंग स्पेस. हे फील्ड युनिफॉर्म आहे का? हे फील्ड युनिफॉर्म आहे का बघा? दिस इज नॉट युनिफॉर्म फील्ड. तुम्ही समजा पॉइंट सिलेक्ट केला, हे पॉइंट सिलेक्ट केले, आणि या प्रत्येक ठिकाणी जर फील्ड काढलं, म्हणजे हा असं राऊंड तयार केला, म्हणजे थोडक्यात सर्कल झाले, आणि हा मध्ये आहे सेंटरला चार्ज, तर ही रेडियस होणार आहे. रेडियस सेम झाली, पण डिरेक्शनचं काय आहे? मॅग्निट्यूड सेम राहिलं. ह्या पॉइंटला मॅग्निट्यूड किंवा ह्या पॉइंटला मॅग्निट्यूड, प्रत्येक पॉइंटला क्यूचं इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड सेम आहे, कारण डिस्टन्सच सेम आहे. डिस्टन्स इज सेम. ऑल पॉइंटला काय सेम झालं? मॅग्निट्यूड सेम. मग डिरेक्शन, ही डिरेक्शन इकडे आहे, ह्या पॉइंटला डिरेक्शन या बाजूला आहे, इथं डिरेक्शन इकडे आहे, ह्या पॉइंटला इथं आहे, सो डिरेक्शन इज नॉट सेम. मग हे युनिफॉर्म फील्ड म्हणायचं नाहीये, दोन्ही सेम पाहिजे. म्हणजे एक चार्ज हा कधीही युनिफॉर्म फील्ड तयार करू शकत नाही. मग ह्या अशा फील्डला काय म्हणतो आपण? नॉन युनिफॉर्म फील्ड. युनिफॉर्म फील्डचा अर्थ समजलेला आहे. द फील्ड प्रोड्युस्ड बाय टू पॅरलल चार्ज प्लेट्स. आता हे फील्ड युनिफॉर्म आहे. दिस फील्ड इज युनिफॉर्म फील्ड. दिस इज युनिफॉर्म फील्ड, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म कसं आहे बघा. आता इथं पॉइंट चार्ज नाही. आता इथं काय घेतलेलं आहे? दोन चार्ज बॉडीज घेतलेले आहेत. दोन चार्ज बॉडीज एकसारख्या प्लेटच्या फॉर्ममध्ये, आणि त्या पॅरलल पण ठेवलेल्या आहेत. मग इथं कोणत्याही ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड काढलं, कोणत्याही पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड काढलं ह्या पॉझिटिव्ह चार्जचं, तर हे फील्ड कायम एकसारखं येणार. हा कन्सेप्ट जो आहे हा 12वीला आहे कपॅसिटरमध्ये. त्यामुळे दोन पॅरलल प्लेट मधलं फील्ड हे युनिफॉर्म असतं. सिंगल चार्ज कधीही युनिफॉर्म फील्ड तयार करू शकत नाही. पण जर दोन प्लेट्स आहेत, ह्या प्लेट्स म्हणतो आपण, प्लेट्स म्हणजे समजा मेटलच्या प्लेट्स आहेत. मेटल प्लेटवरती एकावरती चार्ज ठेवलेला आहे प्लस क्यू, दुसऱ्यावरती चार्ज आहे मायनस क्यू. या दोघांच्या मध्ये फील्ड असणार आहे. तर ते फील्ड कसं दाखवलंय बघा? फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. फील्डची डिरेक्शन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज इकडे अट्रॅक्ट होतात, आणि पॉझिटिव्ह चार्ज हा इकडे अट्रॅक्ट होणार. सो इलेक्ट्रिक फील्ड इज डिनोटेड, इट्स डिरेक्शन इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज. तर हे फील्ड आहे युनिफॉर्म. हा फक्त इथं कन्सेप्ट लक्षात ठेवा. सिंगल चार्ज कधीही युनिफॉर्म फील्ड करणार नाही, पण या प्रकारचं फील्ड हे युनिफॉर्म फील्ड असणार. दोन पॅरलल प्लेट मधलं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर यातलं फील्ड युनिफॉर्म असतं. हे नॉन युनिफॉर्म फील्ड किंवा त्याला रेडियल फील्ड म्हणतात. म्हणजे तुम्हाला हे जे मी दाखवलं होतं हे रेडियस सारखं आहे बघा. ही झाली या सर्कलची रेडियस. सो दिस इज रेडियल फील्ड, अँड रेडियल फील्ड इज नेव्हर युनिफॉर्म. रेडियल फील्ड मध्ये रेडियस वेक्टरच डिरेक्शन बदलतो, त्यामुळे हे कधीही युनिफॉर्म फील्ड असणार नाही. सो मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन इज नॉट सेम ॲट ऑल पॉइंट्स. सो इलेक्ट्रिक फील्ड बाय पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज, ही आत्ताची डायग्रॅम जी आपण काढली होती, दिस इज अ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन, दिस इज अ रेडियल फील्ड.
कारण इथं तुम्ही पूर्ण जर सर्कल तयार केलं तर ह्या सगळ्या काय असणार, ह्या लाईन्स तुम्हाला दिसणार आहेत. लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे त्याच्या रेडियस. आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर टुवर्ड्स येणार, याच्यासारखंच आहे पण टुवर्ड्स. निगेटिव्ह चार्ज असेल तर फील्ड डिरेक्शन कशी येणार, टुवर्ड्स द चार्ज. आता एक नेक्स्ट महत्वाचा एक फॉर्म्युला आहे जो 12वीला अतिशय उपयोगी आहे. इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द टू पॅरलल प्लेट्स. युनिफॉर्म असणार आहे हे कळालेलं आहे. दिस इज युनिफॉर्म. आता पॅरलल प्लेटमध्ये डिस्टन्स जर डी असेल तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय येतो बघा, व्ही अपॉन डी, व्हेअर व्ही इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स. या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जर चार्ज हा या सेकंड प्लेटवर असेल, समजा ही प्लेट P1 आहे, ही प्लेट P2 आहे, P2 वरचा जर चार्ज हा P1च्या कडे आणायचा असेल तर वर्क डन होणार आणि दॅट वर्क इज पर युनिट चार्ज इज पोटेन्शियल डिफरन्स. फक्त सुरुवातीला फॉर्म्युला लक्षात ठेवा, व्ही इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स. आता व्ही आणि डब्ल्यू मध्ये रिलेशन आहे, वर्क डन इन डिस्प्लेसिंग द चार्ज फ्रॉम वन प्लेट टू अनदर प्लेट. म्हणजे काय आहे, हा जो फॉर्म्युला दिलेला आहे त्यातला व्ही जो पोटेन्शियल डिफरन्सचा कन्सेप्ट आहे तो वर्क डन मध्ये काम केलं जातं. काम कशाच्या अगेन्स्ट केलं जातं, तर फोर्सच्या अगेन्स्ट. वर्क डन इन डिस्प्लेसिंग द चार्ज फ्रॉम वन प्लेट टू अनदर प्लेट. जे वर्क केलं जाईल ते वर्क किती आहे, तर त्या वर्कला जो चार्ज आपण डिस्प्लेस करणार आहे त्याने डिव्हाइड करायचं म्हणजे हे मिळतं. तर हे आर्टिकल जे आहे व्हीचं एक्सप्रेशन हे 12वीला काढायचं आहे, पण हा फॉर्म्युला तुम्ही कायम लक्षात ठेवू शकता. अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. दोन प्लेट मधला इलेक्ट्रिक फील्ड E, दोन प्लेट मधला पोटेन्शियल डिफरन्स V, दोन प्लेट मधलं डिस्टन्स D. तर ह्या तीन क्वांटिटीज मधला रिलेशन E इज इक्वल टू V अपॉन D और V इज इक्वल टू E इंटू D. तर हा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे आणखीन एक युनिट तुम्हाला मिळतं, SI युनिट ऑफ E. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, त्याचं युनिट आहे व्होल्ट. V इज नथिंग बट युज्ड फॉर व्होल्ट. व्होल्ट आहे SI युनिट. SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आणि डिस्टन्सचं काय मीटर आहे, सो व्होल्ट पर मीटर. पहिलं युनिट काय मिळालं होतं तुम्हाला, न्यूटन पर कुलम. कोणत्या फॉर्म्युल्याने, F अपॉन Q0. E इज इक्वल टू F बाय Q0. न्यूटन पर कुलम म्हणजे दोन्ही SI युनिटच आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा कन्सेप्ट बघणार आहे.